आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। ही कसली आज्ञा आहे? हा तर अत्याचार आहे की आई वडिलांना विचारल्याशिवाय कुणा बालकाला असं जबरदस्ती घेऊन जावं। महाराज, कंसांनी ही आज्ञा कृष्णाच्या आई वडिलांना विचारूनच दिलेली आहे। आई वडिलांना विचारून आज्ञा दिली आहे, परंतु आम्हाला तर कुणीच नाही विचारलं। नंदरायजी, काही सत्य मोठी भयानक आणि क्लेशदायक असतात। तुम्ही पुरुष आहात, काळजावर दगड ठेवा आणि मोठ्या हिमतीने हे सत्य ऐका। हे सत्य ऐका की कृष्ण तुमचा पुत्र नाहीये। अक्रूरजी, क्रूरजी, तुम्ही शुद्धीत तर आहात ना? तुम्हाला कळतंय का तुम्ही जे काही बोलताय त्याचा अर्थ काय आहे? मला अगदी व्यवस्थित कळतंय की मी काय बोलत आहे, आणि मला हेही ठाऊक आहे की हे स्वीकार करणं तुमच्यासाठी किती अवघड आहे। परंतु नंदरायजी, शेवटी हे सत्य स्वीकारावंच लागेल। परंतु कुठलीही गोष्ट सत्य असेल तर ना? असा कुणीही ऐरा गैरा दिवसाला रात्र म्हणाला आणि सूर्याला चंद्र म्हणाला तर ते काय मान्य करायचं का? नंदरायजी, रागवण्याने काहीही होणार नाही। अक्रूरजी, तुम्ही राजकारणी लोक आहात, तुम्हाला फार मधाळ आणि सभ्यपणे बोलता येतं। परंतु आम्ही गावातली सरळ साधी अडाणी माणसं शब्दांचे खेळ नाही जाणत। आम्ही तर खोटारड्याला त्याच्या तोंडावर खोटारडा म्हणतो। तुम्ही इतकं मोठं खोटं माझ्या समोर बोलण्याची हिम्मत केली, मग माझं रागावणं स्वाभाविक नाहीये का? जर तुमच्या जागी दुसरा कोणी असता ना तर तुम्ही त्याची जीभ छाटली असती। मला ठाऊक आहे, परंतु मी अगतिक आहे तुम्हाला हे सत्य सांगायला की कृष्ण तुम्ही त्याच गोष्टीला सत्य सत्य म्हणत आहात।
तुम्हाला या गोष्टीचं भान तरी आहे का? तुम्ही काहीतरी असंबंध बोलत आहात. सगळ्या सृष्टीला ठाऊक आहे की कृष्ण माझा पुत्र आहे आणि त्याने या घरात जन्म घेतला आहे. परंतु नंदरायजी, अक्रूरजी, तुम्ही आमचे अतिथी आहात. मी तुमचा अपमान करू इच्छित नाही. जर दुसऱ्या कोणी ही गोष्ट सांगितली असती ना तर मी त्याला यमुना नदीत फेकून दिलं असतं. म्हणून योग्य हेच असेल की तुम्ही कृपा करून गोकुळातून निघून जावं. तुम्ही गोकुळातून निघून जावं. नंदरायजी, याचा काही फायदा होणार नाही. मला काही ऐकून घ्यायचं नाहीये. काही ऐकून घ्यायचं नाहीये मला. आपण कृपा करून गोकुळ सोडून निघून जावं. हे तुम्ही काय बोलत आहात अक्रूरजींची? काय झालं? काही नाही. या गोष्टी तुझ्या ऐकण्यायोग्य नाही. ऐका अक्रूरजी, हे सगळं काय झालं? काही नाही वहिनी, काही नाही. काहीतरी नक्कीच आहे. कृपा करून सांगा, या घरात काय चालू आहे? काय झालंय? नाही वहिनी, माझ्यात हिंमत नाही ही गोष्ट तुम्हाला सांगायची. तुम्ही नंदरायजींनाच विचारा. पण ते ऐकण्यापूर्वी आपल्या काळजावर दगड ठेवा. अक्रूरजी, हे सगळं काय आहे? हा कसला खेळ खेळतोस तू आम्हा माणसांबरोबर? कुठल्या माणसाच्या आयुष्यात थोडं सुख आलं तर तुला ते पाहवत नाही. पुन्हा पाठवतोस कुणाला तरी त्याच्या आयुष्यात विष घालवायला. अरे का? आम्ही तुझं काय वाईट केलं आहे? काय बोलताय तुम्ही? काय झालंय तुम्हाला? तिकडे अक्रूरजींशी भांडून आला आहात तुम्ही आणि इथे परमेश्वरासोबत भांडताय. काहीतरी सांगा की काय झालंय? काय सांगू यशोदा, काय सांगू तुला? आज मी या निष्ठुराला हे विचारायला आलो आहे की मी याचं काय वाईट केलं आहे. असं कोणतं पाप केलं आहे मी ज्यामुळे याने माझ्या वाटेत काटे पेरून ठेवले आहेत. मोठ्या नशिबाने एक पुत्र दिला होता. त्याचं सुख तर कमीच दिलं, परंतु पावलोपावली त्याच्या मृत्यूचं भय दाखवून प्रत्येक क्षणी मला घाबरवून टाकलं याने. कधी पुतना त्याला विष पाजायला आली तर कधी तृणावत माझ्या तान्ह्या बाळाला घेऊन आकाशात उडाला. कधी बकासूर त्याला मारायला आला तर कधी कुठल्या अजगराच्या तोंडी दिलं. तुला माहित नाही यशोदा, तुला नाही माहित, मी त्याच्याबरोबर हसायचो, खेळायचो, परंतु प्रत्येक रात्र या भीतीने झोपू शकायचो नाही की माहित नाही कुठलं नवीन संकट येईल माझ्या बाळावर. आज याने सगळ्यात मोठा आघात केलाय माझ्या हृदयावर. अक्रूर द्वारा हे सांगून की कृष्ण आपला पुत्र नाही. काय म्हणाले अक्रूरजी? त्याने सांगितलं की तू त्याची माता नाहीस, मी त्याचा पिता नाही आणि तो आपला पुत्र नाही. नाही, ते असं म्हणूच नाही शकत. कोणीही असं म्हणू शकत नाही. तुमची ऐकण्यात नक्कीच काहीतरी चूक झाली असेल. नाही यशोदा, नाही, मी ऐकण्यात काहीच चूक केली नाही. त्याने स्पष्ट शब्दात मला हेच सांगितलं की कृष्ण आपल्या दोघांचा पुत्र नाहीये. नाही, देवासमोर तरी असं काहीतरी बोलू नका. तुम्ही नका बोलू ही गोष्ट. ते इतकं मोठं खोटं कसं बोलू शकतात? ते असं म्हणाले यशोदा, त्यांनी हेच सांगितलं. चला माझ्या बरोबर, मी लगेचच अक्रूरजींना विचारते त्यांनी इतकं मोठं खोटं बोलण्याची हिम्मतच कशी केली. चला माझ्या बरोबर, चला. चला माझ्या बरोबर, चला जाऊन विचारूया त्यांना ते इतकं मोठं खोटं कसं काय बोलले. तुम्ही असं म्हणालात की कृष्ण माझा पुत्र नाही? सांगा, तुम्ही असं म्हणालात?
की कृष्ण माझा पुत्र नाहीये? होय, मी हेच बोललो. इतकं मोठं खोटं बोलण्याची तुमची हिम्मत कशी काय झाली? एका आई समोर हे सांगताना की तिचा मुलगा हा तिचा स्वतःचा नाहीये, तुमची जीभ झडली कशी नाही? तुमच्या आत्म्याला काही वेदना नाही झाल्या? अक्रूरजी, माझा मुलगा हे काही चांदीचं भांड किंवा सोन्याचा दागिना नाहीये की मी कोणा दुसऱ्याचा पळवून आणलाय. मुलगा हा स्त्रीच्या काळजाचा तुकडा असतो, आईच्या शरीराचा एक अविभाज्य भाग असतो. अपत्य हे परमेश्वराने पाठवलेलं दिव्य शरीर असतं, ज्याला आई आपल्या गर्भातून जन्म देते. या सत्याला खुद्द परमेश्वरही बदलू शकत नाही. तर मग तुम्ही कोण आहात हे सांगणारे की ज्याला मी 9 महिने माझ्या पोटात वाढवलं, ज्याने माझ्या उदरातून जन्म घेतला? तो माझा मुलगाच नाहीये. परंतु कृष्णाने तुमच्या गर्भातून जन्म घेतला नाही म्हणून तो तुमचा पुत्र नाहीये. असे बोलणं म्हणजे महापाप आहे अक्रूरजी, पाप आहे. असं खालच्या पातळीचं बोलताना तुम्हाला लाज नाही वाटत? वहिनी, तुम्ही माझी अगतिकता का समजून घेत नाही? मी पूर्ण मार्गभर परमेश्वराला हीच विनवणी करत होतो की कदाचित तुम्हाला हे सत्य सांगण्यापूर्वी मला मृत्यू यावा, मी मरून जावा. परंतु काय करू, परिस्थितीने मला भरीस पाडला आहे सत्य सांगण्यासाठी. या खोट्याला तुम्ही खरं कसं म्हणू शकता? सगळ्या जगाला ठाऊक आहे की याच घरात माझ्या कृष्णाने माझ्याच गर्भातून जन्म घेतलाय. या गोष्टीला तुम्ही खोटं कसं म्हणता? छळ आणि खोटं बोलण्यालाही काही मर्यादा असतात अक्रूरजी. छळ करण्याला सीमा असतेच देवी, परंतु सत्याला कुठलीच मर्यादा नसते. सत्य सर्व ठिकाणी आणि प्रत्येक वेळी सत्यच असतं. सत्य काही काळासाठी लपवून ठेवलं जाऊ शकते, परंतु सत्य लपवल्याने खऱ्याचं खोटं होऊ शकत नाही. आणि हीच गोष्ट आता होत आहे. मी इतकी वर्ष हे सत्य लपवून ठेवलं, परंतु आज हे सत्य बाहेर पडलं आहे. हेच आपल्या सर्वांचं दुर्दैव आहे. अक्रूरजी, जे तुम्ही बोलत आहात, जर ते सत्य असेल तर त्याचा काही पुरावा आहे तुमच्याजवळ? होय, आहे. परंतु त्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की कृष्णाने याच घरातील यशोदा वहिनींच्या गर्भातून जन्म घेतला, याचा काही पुरावा आहे तुमच्याजवळ? सगळ्यात आधी त्या बाळाला कोणी पाहिलं? मी. तुम्ही त्यांना जन्मताना पाहिलं? अरे, बाळाचा जन्मही झाला. यशोदाताई, उठा उठा, बाळाचा जन्म देखील झाला, तुम्हाला कळलंही नाही? नाही, मी जेव्हा तिथे गेले तेव्हा बाळाचा जन्म झाला होता. तो त्या दालनात आणखी कोण कोण होतं? नंदराजी होते. तुम्ही ते बाळ जन्मताना पाहिलं होतं?
नाही नाही, मी झोपलो होतो. आणि यशोदा वहिनी त्या तर बेशुद्ध होत्या. अजून कोणी होतं? कोणी दाई? कोणी गावातील स्त्री? नाही. म्हणजेच याचा अर्थ हा झाला की कृष्णाला जन्म घेताना कोणीही नाही पाहिलं. पुरे करा परमेश्वरा, शपथ पुरे करा. ही कसली संबंध बडबड सुरू आहे. कोणी पाहिलं नाही तर याचा अर्थ असा तर नाही ना की मी बाळाला जन्मच दिला नाही. मी 9 महिन्यापर्यंत एका बाळाला पोटात वाढवले होते. मी कोणाला तरी जन्म दिलाच असेल ना. निश्चितच जन्म दिलात वहिनी, निश्चितच दिलात. परंतु तुम्ही जिला जन्म दिलात ती एक कन्या होती. त्याच्याबद्दल हे म्हटलं जातं की जेव्हा कंसाने तिला देवकीची मुलगी समजून दगडावर आपटून मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने अष्टभुजा देवीचे रूप धारण केले होते. अरे मूर्खा, मला मारून तुला काही मिळणार नाही. तुला मारणारा तर कोणी वेगळाच आहे आणि त्याने या पृथ्वीवर जन्म घेतला आहे. मान्य आहे, ही गोष्ट खरी असू शकते, पण त्याने हे सिद्ध होत नाही ना की ती माझीच मुलगी होती. ते जर ती माझी मुलगी होती तर मग ती कारागृहात कशी गेली? ती निश्चितच देवकीचीच मुलगी होती. नाही वहिनी, नाही, ती देवकीची नाही, तुमची मुलगी होती. जर ती माझी मुलगी होती तर मग कृष्ण कोणाचा मुलगा आहे? कोणाचा मुलगा? देवकी आणि वसुदेवाचा. जर तो देवकीचा मुलगा आहे तर मग माझ्या घरी कसा आला? त्या रात्री कुमार वसुदेव त्याला तुमच्या बिछाणावर ठेवून त्या बदल्यात त्या मुलीला घेऊन गेले होते. वसुदेवजी ते बंदिवासातल्या बेड्यात उडून कसे येणार होते? हो, त्यावेळी कुठल्या तरी दैवी शक्तीमुळे त्यांच्या बेड्या आपोआप तुटल्या. या काल्पनिक कथेवर आम्ही कसा विश्वास ठेवू? या गोष्टीवर तसाच विश्वास ठेवा नंदरायजी, जसा आम्ही त्या गोष्टीवर विश्वास ठेवला होता जेव्हा महामायेने देवी देवकीच्या गर्भाचे रक्षण करून रोहिणीजींच्या गर्भात बलरामाला स्थापित केले होते. या गोष्टीचं समर्थन खुद्द गुरु शांडिल्यांनी केलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की जे कुलदेवीने यशोदेला स्वप्नात सांगितलं आहे ते सगळं सत्य आहे. गुरुदेव शांडिल्य कधीच खोटं बोलू शकत नाहीत. तर मग ही गोष्ट ही खरीच माना, कारण ही गोष्ट त्यांनी स्वतः मला सांगितलेली आहे. ते कधीच खोटं बोलत नाहीत. कोण? कुमार वसुदेव. बंधू वसुदेव? होय. वसुदेव दादा, असं नाही म्हणू शकत. नाही म्हणू शकत. नाही. होय वहिनी, ही गोष्ट खुद्द त्यांनीच मान्य केली होती. मला स्वतःला देखील ही गोष्ट बऱ्याच वर्षांपासून माहित होती आणि कित्येकदा तुम्हाला सांगायची इच्छा देखील झाली की कृष्णाचा एवढा लळा लावून घेऊ नका, लळा लावून घेऊ नका वहिनी. परंतु कुमार वसुदेवांनी प्रत्येक वेळी अडवले मला. इतकी वर्ष गप्प बसला, मग आजच माझ्यावर घाव घालायला का आला आहात तुम्ही? का? माझं दुर्दैव, माझी अगतिकता वहिनी. कसली अगतिकता? देवकी बहिणीची आज्ञा. तुम्हाला नाही कळणार, या आज्ञेचं पालन करताना माझ्या हृदयावर सुरीने किती वार केले जात आहेत.
देवकी वहिनींच्या या एका आज्ञेमुळे मी जिंकलेलो युद्ध हरलोय. खरं तर त्याही हतबल झाल्या होत्या. हे रहस्य लपवून ठेवण्यासाठी कितीतरी वर्ष त्या बिचारीने कारागृहातील वेदना सहन केल्या, परंतु तोंडातून शब्द नाही काढला. परंतु जेव्हा कंसाने कुमार वसुदेवांना विषारी सापांनी भरलेल्या अंधारी विहिरीवर टांगून ठेवलं, तेव्हा त्या पतिव्रता स्त्रीला अगतिक होऊन कंसासमोर हे कबूल करावंच लागलं की कृष्ण त्यांचा 8वा पुत्र आहे, ज्याचा तो नराधम अजूनही शोध घेत आहे. तेव्हाच हतबल झालेल्या देवकी वहिनींनी मला आज्ञा दिली की माझ्या मुलाला गोकुळातून घेऊन या आणि कंसाकडे सुपूर्द करा. मी त्यांना सांगितलंही की मी यशोदा वहिनींना कसं सांगू, काय सांगू. त्यांनी एवढंच सांगितलं की यशोदेला सांगा मी आपल्या पतीचे प्राण वाचवण्यासाठी आपल्या पुत्राची भीक मागत आहे. माझा पुत्र परत द्या, माझा पुत्र परत द्या, माझा पुत्र परत द्या, पुत्र परत द्या. फुल बीच में हो गई आके. माझा पुत्र परत द्या. पुत्र परत द्या. माझा पुत्र परत द्या. यशोदा, 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 यशोदा. यशोदा आणि नंद यांच्या दुःखाला पारावार उरला नाही. अक्रूरही नियतीच्या अशा अचानक आणि अनिश्चित वळण घेण्यामुळे चिंताग्रस्त झाले. आपल्याच पोटच्या मुलाबद्दल समजलेले कठोर सत्य नंद आणि यशोदेला अजूनही स्वीकार करता येत नाहीये. देवकी आणि वसुदेव अंधाऱ्या कारागृहात आपल्या पुत्राच्या काळजीने चिंताग्रस्त होऊन हताश बसले आहेत. देवकीला आपल्या मुलाला संकटात बोलवण्याचा पश्चाताप होतोय. सगळीकडे अगदी दुःखाचाच माहोल पसरला आहे.
अपनी चाल चले। भेज के अपने काल को न्योता कंस प्रतीक्षा में नहीं सोता। कह गए संत फकीर करम गति, कह गए संत फकीर करम गति टाले नहीं टले। मानव अपने सपन संजोए, विधना अपनी चाल चले। लाल को संकट बीच बुला के देव की रोए अब बचता के। सोच रही है मात यशोदा क्यों सींचाए का पौधा। एक आशंका से कांपे, एक आशंका से कांपे एक मैया विरह जले। मानव अपने सपन संजोए, विधना अपनी चाल चले। अरे बाबा, नंदराजींच्या घरी अक्रूरजी आले आहेत ना, मग त्यांचाच कोणी संदेशवाहक असेल. असं नंदराजी आज चावडीवरही आले नाहीत. अरे बाबा, घरी मोठे पाहुणे आलेत ना, त्यांचंच आदरातिथ्य करत असतील. हो बोल. सगळ्या साथीदारांच्या वतीने इशारा मिळाला आहे. सगळी तयारी झालेली आहे. केवळ तुमचाच इशारा बाकी आहे की आजच इथून निघावं लागेल. आज निघावं लागेल हे अजून निश्चित नाहीये. हो, साथीदारांना म्हणावं. होऊ शकतं त्यांना 2 वेगवेगळ्या गटात विभागून जायला लागू शकतं. माझ्या मते तरी कृष्णाला उद्या सकाळीच प्रवास करायला हवा, परंतु कुमार बलरामाला आज रात्रीच कुठल्याही परिस्थितीत बाहेर काढायलाच हवे. म्हणून त्यासाठी माझ्या इशाऱ्याची वाट पहा. जा. जशी आज्ञा. याचा अर्थ असा आहे अक्रूरजी अजून काही काळासाठी गोकुळातच राहणार आहेत. हो, असंच वाटतंय. पण अक्रूरजी एवढा सगळा लवाजमा घेऊन काय करायला आले आहेत? मला वाटतंय की कलुआ की तू मथुरेतल्या उत्सवाची जी गोष्ट सांगितली होतीस, कदाचित त्याच उत्सवासाठी ते नंदराजजींना आमंत्रण द्यायला आले असतील. हो, असू शकतं. जेव्हा सगळ्या राज्यातून राजे आणि सरदार सुद्धा येतील तेव्हा आपल्या गोकुळातील सरदार सुद्धा तर जाईल. सरदार नाही रे, गोकुळचा राजा म्हण, राजा.
महाराज, हेच आहे ते महान धनुष्य जे भगवान शंकराच्या कृपेने परशुरामजींच्या द्वारे आपल्या पूर्वजांना प्राप्त झाले होते. राजमहालात बऱ्याच ठिकाणी शोधल्यानंतर हे महालाच्या गुप्त तळघरात सापडलं. हे अशा प्रकारे मोठमोठ्या पडद्यांमागे लपवून ठेवलं होतं की त्यामुळे सहसा कोणाची दृष्टीही पडली नसती. तर हेच ते धनुष्य आहे ज्याचे वर्णन राजपुरोहितांनी केलं होतं. होय महाराज, हेच आहे. लक्षात आहे, त्यांनी हेही सांगितलं होतं की यज्ञ समाप्त होण्यापूर्वी जर हे धनुष्य मोडलं किंवा तोडलं गेलं तर तो अपशकुन यजमानांच्या मृत्यूचं सूचक असेल. होय महाराज, लक्षात आहे. तर मग असा प्रबंध करा की यज्ञ सुरू होण्यापूर्वी, यज्ञाच्या मध्ये आणि यज्ञ समाप्त झाल्यानंतर हे धनुष्य जिथे जिथे ठेवलं जाईल याच्या चारही बाजूंनी आपल्या निवडक सैनिकांचा खडा पहारा बसवा, जेणेकरून कुणीही याच्या जवळ जाऊ शकणार नाही. समजलं? होय महाराज. देवकी वहिनींनी कंसासमोर ही गोष्ट मान्य करून की कृष्ण त्यांचाच पुत्र आहे, आमच्या सगळ्या योजनांवर एकदम पाणी फिरवलं. आज सर्व यादव वीरांच्या समोर प्रश्न हाच आहे की राजकुमार कृष्णाचा जीव त्या क्रूर आततायाच्या हातून कसा वाचवला जाऊ शकेल. कारण त्याला मथुरेला बोलवण्याचं कारण काय असेल हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु या संकटाला कसं टाळता येईल, कसं टाळता येईल? अक्रूरजी, तुम्ही म्हणत होतात की तुम्ही सर्वजण एका गुप्त युद्धाची तयारी करत आहात. त्याचं काय झालं? जर विद्रोह करायचा असेल तर त्याची योग्य वेळ आत्ताच आहे. मी तुमच्या बरोबर झेंडा उचलायला तयार आहे. जोपर्यंत या देहामध्ये प्राण आहेत मी माझ्या कान्हाच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. कदाचित हे असं झालं असतं तर, पण आपण अजून त्या युद्धासाठी तयार नाही आहोत. देवी राजाच्या शक्तिशाली सैन्याबरोबर युद्ध करण्यासाठी केवळ भावनेने विचार करून चालणार नाही. त्यासाठी अतिशय थंड डोक्याने योजना तयार करून खूप मोठ्या तयारीची आवश्यकता असते. आणि आम्ही त्याच तयारीला लागलो होतो. म्हणून मी माझ्या तयारी बरोबरच ही योजना देखील बनवली होती की बलराम आणि कृष्ण दोन्ही राजकुमारांना शस्त्रविद्या शिकवून त्यांना युद्ध नीती आणि राजनीतीमध्ये पारंगत केलं जावं. आपल्याकडे त्यासाठी वेळही होता. कारण मी पाहत होतो की बऱ्याच वर्षांपासून कंस कृष्णाविषयी विश्वास आणि अविश्वासाच्या हिंदोळ्यावर झुलत आहे. कारण खूप प्रयत्न केल्यानंतरही त्याच्या हातात कुठलाही सबळ पुरावा लागत नव्हता की हा मुलगा कृष्ण नक्की कोणाचा मुलगा आहे. परंतु हे माहित नव्हतं की हा डाव अशा प्रकारे अचानकपणे उलटेल. अशा बिकट परिस्थितीत बुद्धिमान हेच म्हणतात की सगळं जाण्यापेक्षा थोडं गेलेलं बरं. म्हणून आपल्याला एक कटू निर्णय घ्यावा लागेल. जर कृष्णाला नाही वाचू शकलो तर कमीत कमी बलरामाला तरी वाचवायला हवं.
यावेळी कंसाचे जे सैनिक आणि गुप्तहेर आहेत ते गोकुळाच्या चारी दिशेला विखुरले आहेत. सगळ्यांची दृष्टी केवळ कृष्णावरच आहे. म्हणून कृष्णाला आजची रात्र गोकुळातच मोकळेपणाने फिरू द्या, जेणेकरून कंसाची माणसं इथे गोकुळातच राहतील. याचा फायदा घेऊन रात्रीच माझी माणसं बलरामाला घेऊन निघून जातील. तो सुरक्षित झाल्यावर उद्या दिवसा मी कृष्णाला सोबत घेऊन मथुरेच्या दिशेने कूच करेन. का? माझ्याच पुत्राचा जीव इतका हलका आहे का की त्याला असं खुळेपणाने बळी चढवायला घेऊन जाता येईल? त्यासाठी तुम्ही रात्री पळत जाण्याचा मार्ग शोधला नाही? काही हरकत नाही, काही हरकत नाही. मी त्याचं संरक्षण करेन. मी स्वतः वेश बदलून पहाटे त्याला नदीच्या रस्त्याने कुठेतरी लांब घेऊन जाईन. वहिनी कृपा करून समजून घ्यायचा प्रयत्न करा. मला काही समजून घ्यायचं नाही, काही नाही. माझ्यात एवढी ताकद आहे की मी माझ्या कान्हाला माझ्या खांद्यावर उचलून यमुनेच्या पार घेऊन जाईन. स्वतः भलेही बुडून जाईन, पण मी माझ्या बाळाला व्यवस्थित घेऊन जाईन. जर कुणा दुसऱ्याचा जीव घेऊन कान्हाचा जीव वाचत असेल तर मग आपल्यापैकी सर्वच जण आपले प्राण देण्यासाठी तयार आहे. पण हे शक्य नाहीये वहिनी, हे शक्य नाहीये. का शक्य नाहीये? का नाहीये हे शक्य? कारण ही देवकी वहिनींची आज्ञा आहे. तिला माझ्या पुत्राचा बळी देण्याचा काय अधिकार आहे? कारण तो त्यांचा मुलगा आहे. नाही नाही, तो देवकीचा पुत्र नाहीये. तो देवकीचा पुत्र नाहीये. तो माझा पुत्र आहे, माझा. तिने त्याला जन्म दिला असेल, पण मी त्याचा सांभाळ केलाय. आणि जन्म देण्यापेक्षा सांभाळ करणाऱ्याचा अधिकार मोठा असतो. तिने केवळ त्याला 9 महिने गर्भात वाढवलं, पण मी 12 वर्षापर्यंत एक एक क्षण तिळ तिळ करत त्याच्या बरोबर घालवलाय. मी त्याला हाताला धरून चालायला शिकवलंय, त्याला बोलायला शिकवलंय, त्याला आई म्हणायला शिकवलंय. त्याने माझी मडकी फोडली, मी त्याला आपल्या हातांनी मारलंय, पण याच हातांनी त्याच्यावर प्रेमही केलंय. तो माझा पुत्र आहे, तो माझा पुत्र आहे. तो तिचा पुत्र असूच शकत नाही जी स्वतः त्याला मारण्यासाठी घेऊन यायची आज्ञा देते. कशी आई आहे देवकी आणि कसे पिता आहेत वसुदेवजी, जे कंसाला आपला पुत्र देण्यासाठी वचनबद्ध असतील. पण मी कुणालाही बांधील नाहीये. मी कुणाचीही वचनपूर्ती करण्याची जबाबदारी नाहीये माझी. कुठलीही जबाबदारी नाहीये माझी. वचन निभावण्याची जबाबदारी नाहीये तुमच्यावर, परंतु तुमच्याही काही जबाबदाऱ्या आहेत. नाही, मी आई आहे आणि आईची केवळ एकच जबाबदारी असते, आपल्या पुत्राचं रक्षण करणं, बस. ठीक आहे, तुम्ही आईची जबाबदारी निभावत आहात, परंतु तुम्ही केवळ कृष्णाचीच आई नाही आहात. माझा केवळ एकच पुत्र आहे. नाही वहिनी, नाही. गोकुळाची राणी असल्याने सगळ्या गोकुळवासियांची आई आहात तुम्ही, आणि तेही तुमचीच संतान आहेत. तर मग या गोष्टीचं उत्तर द्या की जर 100 पैकी एका पुत्राला वाचवण्यासाठी 99 जणांची हत्या करू द्याल, की आपल्या 99 पुत्रांना वाचवण्यासाठी एका पुत्राचे बलिदान द्याल? नाही 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 नाही. वहिनी, नीती म्हणते की संकटकाळी जर एका कुळाला वाचवण्यासाठी एका प्राण्याचा, किंवा एका गावाला वाचवण्यासाठी एका कुळाचा, किंवा एक देश वाचवण्यासाठी एका गावाचे बलिदान द्यावे लागले, तर त्यावेळी तोच धर्म असतो. आज तशीच वेळ आहे. या क्षणी जर आपण भावनेच्या भरात येऊन कुठलाही उलट सुलट निर्णय घेण्याची चूक केली तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो हे नंदरायजींना चांगलेच ठाऊक आहे.
वहिनी, त्या टेकडीवर चढून पहा की कंसाच्या सैनिकांनी कसं लांब लांब पर्यंत गोकुळाला घेरलं आहे. तुम्ही जर कान्हाला लपवून ठेवण्याचा प्रयत्न जरी केला तर कंसाचे सैनिक लांडग्यांप्रमाणे गोकुळवासियांवर तुटून पडतील आणि मग गोकुळातील प्रत्येक छोटा मुलगा त्यांच्या तलवारीच्या टोकावर टांगलेला असेल. ही जबाबदारी विसरू नका. नका विसरू ही जबाबदारी तुम्ही. ही कसली विवशता आहे. म्हणूनच मी सांगितलं होतं की दिवसा ढवळ्या शस्त्राविना मी कृष्णाला बरोबर घेऊन गोकुळातून निघून जाईन, जेणेकरून सगळ्यांचे लक्ष तिकडे जाईल आणि बलरामाला बाहेर काढणं सहज शक्य होईल. गुप्तहेर फिरत असतील म्हणून आजचा दिवस खूप सहजतेने घालवायला हवा. असं वाटायला हवं की घरात कृष्णाच्या निघण्याची तयारी चालू आहे आणि लोकांना हे सांगा कृष्ण मथुरेमध्ये उत्सव पाहण्यासाठी अक्रूर सोबत जात आहे. त्या दोघा बालकांना याचा पत्ता लागायला नको, जेणेकरून त्यांना राग यायला नको. कसलं काळीज आहे तुमचं, कसलं. अशा गोष्टी बोलताना ना तुमची जीभ थरथरतीये आणि नाही डोळ्यात पाणी येतंय. जिच्या मुलाला स्वतःच मृत्यूच्या तोंडी द्यायला निघाला ती धीर कसा धरू शकेल, कशी धरेल ती धीर. काय राजभक्त अक्रूरला तुम्ही इतकेच ओळखले आहे? तुम्ही इतकेच ओळखले आहे की तो आपल्या राजकुमार कृष्णाला स्वतः आपल्या हातांनी मृत्यूच्या तोंडी देईल, त्याला कंसाच्या हवाली करेल की घे बंधू घे, याला मारून टाक. नाही नाही बहिणी, नाही. अक्रूर इतका सहजासहजी हार मानणारातला नाही. जर तो खरा राजभक्त असेल तर विश्वास ठेवा वहिनी, कृष्णावर कुठलेही संकट येण्यापूर्वी स्वतः अक्रूर मरण पावलेला असेल. स्वतः अक्रूर मरण पावलेला असेल. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Shri Krishna Charitam Gunanuvadam Tadat Prerana Aham Karomi Mama Bhavagitam Hridayasya Pritam Tvad Padma Pade Samarpayami Hare Rama